गणेश उत्सवाची धामधूम सुरू असताना एका तिहेरी हत्याकांडानं महाराष्ट्र हादरलाय। एकाच कुटुंबातील 9 वर्षाच्या मुलासह आई आणि वडिलांची असे मिळून या तिघांची हत्या करण्यात आलेली आहे। मृत महिला ही 7 महिन्यांची गर्भवती होती। दोघांचे मृतदेह नाल्यात फेकून दिले होते तर एकाचा मृतदेह घरातच होता। घटना काय घडली होती सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना घडलेली आहे कर्जतमध्ये। कर्जतच्या चिकनपाडा गावातील एकाच कुटुंबातील 9 वर्षाच्या मुलासह त्याचे आई व वडील या तिघांची हत्या करण्यात आली आहे। मदन जेतू पाटील वय 40, पत्नी अनिशा मदन पाटील वय 28 व मुलगा विवेक पाटील वय 9 यांचा समावेश आहे। पोलिसांनी संशयित म्हणून कुटुंबातीलच हनुमंत पाटील याला ताब्यात घेतलाय। रक्ताच्या थरोळ्यात मृतदेह रविवारी सकाळी नेरळ कळंब रस्त्यावरील नाल्यामध्ये मदन पाटील यांचा मुलगा विवेकचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर त्याच नाल्यात अनिशा यांचाही मृतदेह आढळून आलाय। ग्रामस्थांनी त्यांच्या घरी चौकशी केली असता घरात मदन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। नेरळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर DD टेळे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे। मृत अनिशा यांचं माहेर हे चिकनपाडा गावापासून 1.5 किलोमीटर असणाऱ्या माले गावातील आहे। त्यांचा भाऊ रुपेश यांनी नेरळ पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली आहे। तक्रारीत त्यांनी अर्ध घर नावावर करत नाही म्हणून हनुमंत पाटील यांनीच तिघांना ठार केलं असल्याचा संशय व्यक्त केलाय। पाटील कुटुंब हे मूळचं कळंब बोरगाव येथील। जेतू पाटील यांनी इथं जागा घेऊन घर बांधलं होतं। मुलांच्या विवाहानंतर हे घर त्यांच्या ताब्यात दिलं होतं। घरात मदन व हनुमंत यांचं कुटुंब राहत होतं आणि या घराच्या वादातूनच हे तिहेरी हत्याकांड झाल्याचं बोललं जात आहे।